नाही आहे. परंतु एक खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटप आणि उमेदवाराची घोषणा हे करण्यामध्ये आम्हाला तिन्ही पक्षाला विलंब झाला. लोकसभेच्या वेळेला जे कमी जागा महायुतीला मिळाल्या त्याची काही कारणं होती, ज्याच्याबद्दल आम्ही नंतर तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्रित बसलो. त्यावेळच्या जे काही उणिवा राहिल्या त्या आम्ही दुरुस्त केल्या आणि विधानसभेला भव्य दिव्य यश आम्ही पत्रामध्ये टाकलं. त्यामुळे त्यावेळेला ते घडलं होतं ही वस्तुस्थिती काय नाकारता येत नाही. नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं सगळ्या पक्षांचे आमदार नागपूरमध्ये आहेत सध्या. तर तिथं असं सांगितलं आहे की आरएसएस कडून उद्या सकाळी 8 वाजता सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे कार्यालयामध्ये. तर दादा आणि तुमच्या पक्षाचे आमदार जाणार का? नाही, मला या विषयावरती काही माहित नाही. अर्थखात्यावरून अडून बसले असं समजते. दादा अर्थखात्यासाठी आग्रह आहेत आणि भाजपही ते सोडायला तयार नाही, म्हणून कुठेतरी विलंब लागतोय खाते वाटपाला. हे सर्व कल्पोकल्पित पूर्णपणाचं निराधार त्या ठिकाणी आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे केवळ तब्येतीच्या कारणाच्यामुळेच ते नागपूरमध्येच होते, ते काय दिल्लीला आले नाहीत. मी कालही त्या वतीमध्ये एका वाहिनीच्या मार्फत खुलासा केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी विधान भवनामध्ये गेलेले नाहीत. कारण विधान भवनाच्या कामकाजामध्ये सक्रियपणाने सहभागी होण्यामध्ये अजितदादांचा हातखंड आहे, पण तब्येतीच्या कारणाच्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. त्याच्याबद्दल हे जे काय अफवा पसरण्यात आलेल्या आहेत या पूर्णपणे चुकीच्या आहेत. तुम्ही अर्थखाता तुमच्या वाटी येणार आहे का? शेवटी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून ठरवतील. खाते वाटपामध्ये कुठल्याही पद्धतीचा समज गैरसमज किंवा आग्रह किंवा कुठेही मतभेद नाही आहे. भुजबळ साहेबांची नाराजी तुमच्या तिघांवरती दिसते. तुम्ही, प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा, त्यांच्या भेटी शरद पवार यांच्या पक्षाच्या काही नेत्यांनी पण घेतलेल्या आहेत. ओबीसी सेलच्या त्यांच्या अध्यक्षांनी त्यांची भेट देखील घेतली. भुजबळ आणि निर्णयात आमचा साहेब शून्य सहभाग असतो असं म्हणतात भुजबळ साहेब. त्यांना डावललं जाते असं सातत्याने म्हणतात. एक असं आहे की ज्या ज्या वेळेला पक्षाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्याची वेळ आली त्या त्यावेळेला भुजबळ साहेब नक्कीच त्यावेळेला होते. आता विधानसभेच्या वेळेला सुद्धा आपण बघतो आहोत की आमचे बहुसंख्य आमदार सोबत असल्यामुळे त्यांचीच उमेदवारी झाली. त्याच्यामध्ये त्यांना माहिती होतं. आता नाशिकमध्ये हिरामण खोसकर जे आहेत ते काँग्रेसमधून आले, विद्यमान आमदार होते. सरोज आहिरे विद्यमान आमदार होत्या. नरहरी झिरवळ विद्यमान आमदार होते. माणिकराव कोकाटे विद्यमान आमदार होते. दिलीप काका बनकर विद्यमान आमदार होते. नितीन पवार विद्यमान आमदार होते. या सगळ्याच्या वतीमध्ये भुजबळ साहेबांची चर्चा झाली. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत. आता इतर ठिकाणचे सुद्धा उमेदवार जर काही किरण लामटे असतील, संग्राम जगताप असतील, आशुतोष काळे असतील, हसन मुश्रीफ असतील, राजेश पाटील असतील, मकरंद आबा असतील, दत्ता भरणे असतील, यशवंत माने असतील, बाबासाहेब पाटील असतील, संजय बनसोडे असतील, धनंजय मुंडे आहेत, प्रकाशदादा सोळंके आहेत, विजयसिंग पंडित जे गेवराची जागा आमच्याकडे आली त्या ठिकाणचे आहेत, राजू नवघरे असतील, प्रतापराव चिखलीकर शेवटच्या टप्प्यात आले त्याच्यामुळे ती शेवटची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेरच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मिळाली. लोह्याची जागा, एक सिटिंग जागा आमच्याकडे अपक्ष आमच्याकडे असल्यामुळे. त्याच्यानंतर राजेश पेटेकर असतील, विदर्भातल्या जागा आहेत, या सगळ्या सिटिंग जागा आहेत. त्याच्यामुळे आणि भुजबळ साहेब सुद्धा शेवटी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे वातावरण त्या कालावधीमध्ये तयार झालेलं होतं त्याच्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये काही नवीन चेहरे कुठे आले तर ज्या जागा शिरूर असतील किंवा भोर असेल वेल्ला या ठिकाणी नवीन चेहरे आले. भुजबळ साहेबांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी आज त्यांचं कौतुक केले. सीमा भागात त्यांनी महापौर असताना कारावास भोगला. काल उद्धव ठाकरे देखील म्हणाले की मध्ये मध्ये फोन येत असतो त्यांचा. ही कसं चर्चा आहे की आता संजय राऊतांची सकाळची उठूनची असलेली बडबड आणि रोज बदलत असलेली भूमिका, याच भुजबळ साहेबांच्याबद्दल संजय राऊत काय म्हणालेले आहेत हे गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर काय काढलं आपल्याच वाहिन्यांच्या माध्यमातून तर आपल्याला प्रखर जहरी टीका त्या ठिकाणी पाहायला मिळेल. स्वाभाविकपणाने आज आता त्यांना काही काम उरलं नाही. जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे संजय राऊतांची. त्यामुळे ते आता या पद्धतीचं कुठेतरी असं टोस मारण्याचा प्रयत्न करतायत. यापेक्षा वेगळं महत्व संजय राऊतांच्या कुठल्याही वक्तव्याला मला देण्याची आवश्यकता नाही. पण भविष्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार भविष्यात निस्तेज होतील. काही आदळ आपण करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात ईडीच्या चौक्या कायमच्या लावल्या जातील. आज सामनानं भूमिका मांडलेली. सामना म्हणजे संजय राऊत, त्यापेक्षा काय वेगळं काय आहे. आणि संजय राऊतांना असं लिहिण्याशिवाय आता काय शिल्लक राहिलं नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर मनस्वास्थ्य बिघडलेली माणसं आणि हरवलेली माणसं यापेक्षा अधिक काय लिहू शकतात, काय अपेक्षा करायची त्यांच्याकडून.
त्यामुळे एकनाथराव शिंदे असतील, अजितदादा असतील, ते खंबीर आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी ते खंबीर आहेत, ठाम आहेत. त्यांना जनतेने त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा प्रतिसाद दिला आहे. याचं शल्य ज्यांना वाटतं ते असंच लिहिणार आहेत. याच्यापेक्षा चांगलं लिहावं असंच, मग ते त्यांना संजय राऊत कसं म्हणता येईल? सुप्रिया सुळे म्हणतात की छगन भुजबळ जेव्हा आमच्या सोबत होते त्यांचा एक सन्मान होता, पण आता त्यांचा प्रत्येक क्षणाला अपमान होतो. त्यांची पवार साहेबांच्या शेजारी खुर्ची असायची आमच्याकडे होती त्यांना. आणि ओबीसीचा अपमान होता अशा पद्धतीचं देखील सांगण्यात येतं ओबीसी सेल एक असं आहे की सुप्रिया सुळे जे म्हणाल्या, जे आपण या ठिकाणी सांगितलं खरं आहे. भुजबळ साहेब शेजारी बसायचे, आताही शेजारीच बसतात ज्यावेळेला बसायचं असेल त्यावेळेला. पण हे विसरलेलं दिसतात की भुजबळ साहेबांना आणि आम्ही एकत्रित भूमिका घेतल्याच्यानंतर येवल्यामध्ये जाऊन किती वेळा काय काय कोण कोण काय बोललं सोयीस्करपणाने विसरलेलं दिसत आहे. त्यामुळे असं सोयीस्करपणाने विसरण्याने आपण काय बोललो आहोत